म्हणलं असं हा उगाच काहीतरी बोलू नका. आमची शितली नाही तसली चांगली पोरगी आहे ती तिचं काय ताबीप नाही होत डोक्याला. अहो तुम्ही काय ओळखता शितलीला तुमच्या चांगलं तुमचं गिराईक आणि दुकानदाराचं नातं तुमचं 5 मिनिटं तुम्ही भेटता आणि जाता. मला विचारा शीतल म्हणजे तापट एकदा काय भडकली ना झालं संपलं सगळं. शीतल म्हणजे तापट नाही शाळा आम्ही पण शिकलोय. शीतल म्हणजे थंड आणि ती तशीच आहे ती उगाच नाही भांडत. कुणीतरी खूड काढली ना कुणाची तरी चुकी असली ना तर ती बोलती नाही तर नाही बोलत. अहो मला विचारा मी नवरा आहे तिचा काय नाही तिचं काय कारण नाही लागत भांडायला. तर आपल्याला झालं काय झालंय भांडायचं काय नाही काय एवढा त्रास होऊन बसलाय ना. हिचं शेवटचं वाक्य पाहिजे मग काय पण असू दे हिचं शेवटचं वाक्य पाहिजे. अरे मग ती कशाला? तू कशाला हे असल बरोबर म्हणून ती बोलत असेल माझं शेवटचं वाक्य. अरे उगाच नाही भांडत ती. तुम्ही ना उगाच तिची बाजू घेऊ नका. मी सांगतोय आईचं आणि तिचं भांडण सुरू झालं ना वैताग येतो. घरी थांबावं असं वाटत नाही माहितीये तुम्हाला. खरं सांगू कंटाळा आलाय आता. पण हिच्या माहेरी ना एवढी लोक बडबड 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 करतात. तुमच्या गावी खूप बोलतात लोक थांबतच नाही. त्यामुळे मी आपलं त्यांचं काही झालं थोडं हाय हॅलो करणार आणि मग बारमध्ये. पण म्हणजे काही दारू प्यायलाच पाहिजे का? दारू नाही प्यायली तर काय बिघडणार आहे का? हा नाही अहो तसं नाही पण कंटाळा तर येतोच ना. कंटाळा आलाय हो खरं सांग. ही बरं आहे. संसार करताना बरा पुरुषालाच कटाळ येतो. बाईला काय वाटत नसेल का? तुम्हाला कळत नाही पाहुणं. पोरगी माहेर सोडून आली आहे सासरी. सासरी पुरीचा दोस्त तिचा नवरा असतो. नवऱ्यानं तिला समजून घेतलं पाहिजे तिला सांगितलं पाहिजे सांभाळलं पाहिजे. नवराच म्हणला कटाळा येतो कटाळा येतो तिनं काय करायचं? तिला बी येत असेल की कटाळा. हा इथली लोक सोडून आली ती माहेरची. नाळ तोडून आली आणि एक नाळ नाही तोडली आजच्या गावची नाळ तोडली तिनं. तिला पण वाटत असेल आठवण येत असेल तेव्हा कोणाकडे बघणार ती नवऱ्याकडे बघणार. आणि नवरा म्हणतो काय कटाळा आला. ती म्हणली मला आलाय कटाळा आणि मी पिती रोज दारू तर काय कराल सांगतेच. तुम्ही तिचीच बाजू घेणार. सॉफ्ट कॉर्नर आहे ना तुम्हाला तिच्याबद्दल. नाही 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 तसलं नाही. तुमच्या गावची आहे ना ती तुम्ही तिचीच बाजू घेणार. घ्या हो घ्या. हा. मुलींचीच बाजू घेतली जाते हो. मुलांकडे ना कोणी लक्ष देत नाही ना आई लक्ष देत ना बायको लक्ष देत ना कोणी काहीही होत नाही. नाही ती गावची आहे म्हणून नाही नाही तू तर तर तोंड्या कोणाशी भांडतोयस गिरायकाशी भांडतोय का कोणी कोण आहे जीन्स पॅन्ट जीजू जीजू तुम्ही अहो अहो शितले तुझं गिरायक काय माझं जीजू आले, गिराईक? जीजू आलेत माझं गी अयो गिराईक बोलतीस. जीजू आलेत कसे आहे तुम्ही? मस्त. आपण आता कुठं तुम्ही? संध्याकाळची गाडी होती ना तुमची. सरप्राईज. सरप्राईज आहे अरे मग सरप्राईज आहे तर इकडे कुठं आलाय? घरी यायचं ना रस्त्यावर कुठं थांबलात तुम्ही? तुझ्या बापानं डांबर टाकलंय दुकानात माझ्या. रस्ता आहे हो. ही काय दिलंय आता? आणि 1 किलो रवा 1 किलो पोहे अजून काही बिस्किट आहे ती 4 पुढं. चिप्स हाय वाटतं पार्टी. शेंगदाणं 3 पाकिट. नमस्कार शंकरराव. नाही सुतळीचा. सुतळीचा नाही शीतलीचा नवरा. वा या की या की ही ओळखलं नाही का तुम्ही? ओळखलंय की हाय की ही- लग्नात आपण तुम्ही कोल्ड ड्रिंक दिलं होतं. हा शीतलीचं मिस्टर ना. हा, हा. या की बस इथं बसा या 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 अहो. या पाहुणे या 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 ते आणा मी ती धरतो. अहो नाही नाही द्या, द्या. अहो ठीक आहे बसा की बसा की. येस हो थँक्यू. बसा तुम्ही ही घेणार का? चाय घेणार का? चाय हा नाही नको हा नाही उन्हातानाचं चाय नग. ही आपलं दुकान आहे. दुकानात आपल्या इथं खाली छोटा फ्रीज आहे. तुम्हाला मी ही देऊ का? काय काय हे काय? ताक घ्या अहो बर घ्या प्या नाही ठीक आहे थँक्यू. कसं काय बरं आहे ना? बरं आहे ते शुभ शुभ दीपावली ते आज पहिला पाडवा आहे ना आमचा म्हणून आलो होतो भेटायला. पाडव्यासाठी आलाय होय. हा पाडव्यासाठी आलोय. इथलीचा पहिला पाडवा. हा थोडी मदत हवी होती तुमची. माझी होय. हा हे हा ही टाकायचं होय. एवढी मदत कोण नाही करणार. मी करणार की. अहो नाही ते नाही मी खरं गिफ्ट आणलंय पहिल्या पाडव्याचं शीतलीसाठी. हा तर तो रॅपिंग पेपर आहे का तुमच्याकडे? घाईघाईत निघालो तर ते हाय सगळं आहे. टेन्शन घेऊ नका पाहुणे सगळं आहे. आहे. मागाल ना ती आहे. मुंबईला जेवढं सगळं असतंय ना तेवढं सगळं आहे आमच्याकडे. Thank you, तुम्हाला thank सगळं देणार. गिफ्ट काय आहे केवढा आहे? हा नाही ह्या 3 पर्सेस आणल्या आहेत त्या रॅप करायच्या आहेत.
ही एक आहे, धरा जरा. ह्या 2 आहेत. हा, ही एक आहे आणि ही पण आहे. तर ह्या 3 आहेत, तर ह्या तिन्ही रॅप करायच्या आहेत. आई शपथ 3 पर्स आणल्या होय. नाही, खरं माहीत नाही आता तिला कुठली आवडेल म्हणून 3 आणल्या. जी आवडेल ती घेईल आणि बाकीच्या 2 त्या त्यांच्या चुलत बहिणी किंवा मैत्रिणी वगैरेंना. ही दे ही आवडेल तिला, गुलाबी रंग लय आवडतोय तिला. सगळं मॅचिंग घालायचं असतं तिला. घरात निघायची ना, गुलाबी ड्रेस घाल, गुलाबी चप्पल घाल, गुलाबी नेल पेंट लाव, गुलाबी बो लाव, हेअर बँड पण गुलाबी, पर्स द्या गुलाबी. गुलाबीला आवडेल तिला. ती तुम्हाला हीच सांगणार, मला ती गुलाबी पर्सच द्या. काय तिला हाय सवय किडूक मिडूक गोळा करायची. म्हणजे काय पण असेल बारीक सारीक काय पण ना, पहिलं पर्समध्ये ठेवायचं. तुम्हाला सांगतो, चित्रपटाचं पिक्चरचं तिकीट असतं ना आपलं, ती पण ठेवती. परत आपलं चॉकलेट दिलं ना तिला, तर चॉकलेटचा कागद ठेवती. चिचा बोरा त्याच्या बिया पण ठेवती कोणीतरी प्रेमाने दिल्या तर. शीतलीबद्दल बरंच माहिती आहे तुम्हाला. गावच्या पुरी सगळ्या असंच करतात. सगळ्याच पुरी असं करतात. म्हणजे काय असते तू, पुरी असतात का नाही, त्यांची पर्स असती का नाही, ती पाकिट नसतीच, ती पाकिट कपाट असती. कपाट, हा, त्याच्यात सगळं असतंय. आणि आम्हाला तर दिसतं इथं दुकानात येतात त्या पुरी, आणि मग काहीतरी विकत घ्यायला येतात, पर्स उघडतात, मग ही काढ ती काढ, मग पिना काढ आणि हीच काढ, आणि मग पैसे काढून देतात. तर करेक्ट. मग हीच देतो. तो रॅपिंग पेपर असेल ही तुमच्याकडे ठेव. ही थांबा. ते ठेवतो. हा. द्या, मी ठेव. हा, मी देतो तुम्हाला. हा, हा. पण पर्स अशी कमी देऊ नये बरं का. का? काम करा तुम्ही, आहे का नाही, बॉब्यांची पाकिट भरा. बॉब्यांची पाकिट. अहो तिला बॉब्या लय आवडत्यात. अच्छा, हो का? हा बॉब्या म्हणजे शीतलला? हा, गावच्या सगळ्या पुरींना बॉब्याच लय आवडत्यात. बॉब्यांची गंमत आहे ना पाहुणे. अच्छा. काय असते, चालता चालता आपल्याशी बोटात घातल्या बॉब्या, कुर्रुम 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 करत खात खात निघालं बिंदास, कशाला टेन्शन नाही काय नाही म्हणून. आणि बॅग रिकामी पण देऊ नये तुम्ही म्हणालात. बरोबर. चांगलं द्या तो रॅपिंग पेपर द्या. म्हणजे हे बघा, एवढं रॅपिंग पेपर आहेत, कुठला सांगा. हा नको, थांबा. अहो, ते द्या ना, गोल्डन. नाही, ही घ्या. हे हा, ही भारी आहे. ही माकडाचं आहे ना, तिला लय आवडतं. तिला माकूड लयच आवडतं. मला पण म्हणायची, तू पण माकूड असलेलं कागद ठेवत जा, मला लय आवडतं. म्हणून ठेवलं होतं एकदा, तर ती देतो तुम्हाला लावून. आणि ती पण माकुडच आहे ना तशी. नाही, असं नका बोलू तिला. अहो नाही, असंच आपलं सहज. त्याच्यावर ना स्टिकर पण लावा तो. लावणार की. हा, तुम्ही म्हणाल तसं स्टिकर आहे. मुंबईला जेवढी असते ती ना, तेवढी स्टिकर आहेत आमच्याकडे. तुम्ही मागाल तशी. 1 मिनिट बरं. हे कोणी लिहिलंय हो? हा, हे कोणी लिहिलंय? फळा होय. हा, फळा. मीच लिहिलंय. आता काय सांगू तुम्हाला पाहुणं, इथं लोक येतात ना, त्यांना सगळ्यांना द्यावं लागतं ना बरोबर. गहू कसा दिला, तांदूळ कसा दिला. अक्षर चांगलं आहे तुमचं. हा, अक्षर चांगलं आहे म्हटलं तुमचं. हा, ते आता गिरवून झालंय सारखं. आपलं तीच काम आहे ना आपलं इथं. अजून एक मदत कराल का? काय गहू पाहिजे सांगा, किती पाहिजे. नाही, गहू नको आहे हो. मग गहू का हवे असते? नाही म्हणजे त्या ह्याच्यावर स्टिकरवर तुम्हीच लिहाल का? मी लिहू? हा, तुम्हीच लिहा की, बायको तुमच्या, मी कसं लिहायचं. हो, नाही मी लिहिलं असतं, पण माझं अक्षर एवढं खराब आहे ना, मला माझंच वाचता येत नाही. मग शीतल मला चिडवते की तुमचं अक्षर म्हणजे हीच कोंबडीची पायच आहे, तुम्ही मेडिकलवालीशी लग्न करत तुम्ही हाय का असं. ते असंच बोलते ती. हा, नाही ते थोडं तिच्यावर. तर प्लीज लिहाल का? म्हणजे चालेल ना, एवढं जास्त लिहायचं नाहीये. 2 डिअर शीतल एवढंच लिहायचंय. एवढंच लिहायचं. हा, डिअर शीतल. हा, म्हणजे केकवाल्याकडे पण आपणच त्यांनाच सांगतो ना लिहायला. म्हटलं नाही, तुम्ही एक काम करा, कविता लिहा तिच्यासाठी. कविता, तिला लय कविता आवडती. फेसबुकवर पण वाचत असते, दिवसभर बसती ना नदीवर. नाही हो, नाही कविता कुठे, मी आणि कविता नको. अहो नाही, खरंच लिहा, तिला लय आवडेल. अहो मला नाही जमत कविता. मी कविता केल्या ना, कवी येऊन मला मारतील सगळे. तुम्हाला सुचत असेल तर लिहा काहीतरी. मला सुस्त किती. मग लिहा ना, लिहा. सुस्त तर लिहा, खरंच लिहा. खरंच लिहू. लिहा ना, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं 1 मिनिट थांबा. मग काय करतो, ग्रीटिंग कार्ड वरती लिहून देतो. अरे एवढं कुठे कर. हा, गुलाबी रंगाचं ग्रीटिंग कार्ड, म्हणजे पर्स पण गुलाबी, ती ग्रीटिंग कार्ड पण करा तुमच्या मनासारखं काय करा. काय करायचं. दाखवा फक्त ग्रीटिंग कार्ड काय आहे ते. दिवाळीचं ठेवलंय खास. अरे वा वा वा. हा, त्याच्यावर लिहितो. हा, त्याच्या आतमध्ये लिहा. म्हणजे तीच लिहितो. बरं ऐका ना, इथे कुठे बार अँड रेस्टॉरंट आहे का? तुम्हाला भुका लागलेत का, जेवाय जायचंय? नाही, भुका नाही लागलेत, प्याका लागलेत. म्हणजे नाही म्हणजे जरा म्हटलं थोडं, रात्री सगळे पाहुणे गेल्यानंतर एक. म्हणजे काय? दारू.
पाहुणं काय दारू पिता होय तुम्ही? हा म्हणजे असं ओकेजनली, असं रोज नाही पित. अहो पण शितलीला नाही आवडत दारू. हा नाही, पण तिला माहितीये मी दारू पितो. असं कसं? मग ती काय बोलली नाही होय तुम्हाला? दारू पिताय माहित आहे तरी काय बोलली नाही? तिला नाही आवडत, खवळेल ती. अहो अहो ते पिते माझ्या बरोबर. हा? शितली काय करते? नाही नाही, अहो म्हणजे दारू पिते म्हणजे एक दोनदा असं तिने एक एक सिप घेतलाय. कडू आहे, कडू कडू आहे, थोडं गोड पाहिजे, गोड, असं काय असं म्हणाली ती. म्हणजे शितली तुम्ही कशाला पिताय दारू? तुम्ही पिताय म्हणून मग ती अहो असं पितो म्हणजे काय रेग्युलरली नाही. आमचं ऑफिसचं काही काम असलं, बिझनेस मीटिंग्स असल्या की एक दोन असं प्यावं लागतं ओकेजनली. हो, बाकी काही नाही. आणि काही नाही, शितली एकदम चांगली आहे. सगळे एक सिप प्यायल्यानंतर ती काय लगेच वाईट होत नाही. पण सरळ मार्गी पोरगी होती. अहो हो, म्हणजे काय वाकडी मार्गी नाही होती एक सिप प्यायल्यावर. आणि आनंद मिळतो दारू पिऊन. काय संसारात नाही मिळत का आनंद? दारू पिऊन आनंद मिळतोय. तुमचं लग्न झालं नाही ना शंकरराव, म्हणून असं बोलताय तुम्ही. लग्न करून बघा, मग कळेल काय आनंद आहे तो संसारात. ताप आहे हो, ताप. बायको म्हणजे ताप, मी सांगतो तुम्हाला. कोण म्हणलं असं? हा, उगाच काहीतरी बोलू नका. खरंच? आमची शितली नाही तसली, चांगली पोरगी आहे ती. तिचं काय ताप बीप नाही होत डोक्याला. अहो तुम्ही काय ओळखता शितलीला तुमच्या? चांगलं तुमच्या गिराईक आणि दुकानदाराचं नातं. तुमचं 5 मिनिटं तुम्ही भेटता आणि जाता. मला विचारा, शीतल म्हणजे तापट. एकदा काय भडकली ना, झालं, संपलं सगळं. शीतल म्हणजे तापट नाही. शाळा आम्ही पण शिकलोय. शीतल म्हणजे थंड, आणि ती तशीच आहे. ती उगाच नाही भांडत. कुणीतरी खूड काढली ना, कोणाची तरी चुकी असली ना, तर ती बोलती, नाही तर नाही बोलत. अहो मला विचारा, मी नवरा आहे तिचा. काय नाही तिचं, काय कारण नाही लागत भांडायला. तर आपल्याला झालं काय झालं, भांडायचं काय नाही. काय एवढा त्रास होऊन बसलाय ना, हिचं शेवटचं वाक्य पाहिजे. मग काय पण असू दे, हिचं शेवटचं वाक्य पाहिजे. अरे मग ती कशाला? तू कशाला हे असल बरोबर म्हणून ती बोलत असेल माझं शेवटचं वाक्य. अरे उगाच नाही भांडत ती. तुम्ही ना उगाच तिची बाजू घेऊ नका. मी सांगतोय, आईचं आणि तिचं भांडण सुरू झालं ना, वैताग येतो. घरी थांबावं असं वाटत नाही. माहितीये तुम्हाला, खरं सांगू कंटाळा आलाय. आता पण हिच्या माहेरी ना एवढी लोक बडबड 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 करतात. तुमच्या गावी खूप बोलतात हो लोक, थांबतच नाही. त्यामुळे मी आपलं त्यांचं काही झालं थोडं हाय हॅलो करणार आणि मग बारमध्ये. पण म्हणजे काय दारू प्यायलाच पाहिजे का? दारू नाही प्यायली तर काय बिघडणार आहे का? हा, नाही अहो तसं नाही, पण कंटाळा तर येतोच ना. कंटाळा आलाय हो, खरं सांग. ही बरं आहे. संसार करताना बरा पुरुषालाच कटाळ येतो. बाईला काय वाटत नसेल का? तुम्हाला कळत नाही पाहुणं. पोरगी माहेर सोडून आली आहे सासरी. सासरी पुरीचा दोस्त तिचा नवरा असतो. नवऱ्यानं तिला समजून घेतलं पाहिजे, तिला सांगितलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. नवराच म्हणला कटाळा येतो, कटाळा येतो, तिनं काय करायचं? तिला बी येत असेल की कटाळा. हा, इथली लोक सोडून आली ती माहेरची. नाळ तोडून आली, आणि एक नाळ नाही तोडली, आजच्या गावची नाळ तोडली तिनं. तिला पण वाटत असेल, आठवण येत असेल, तेव्हा कोणाकडे बघणार ती नवऱ्याकडे बघणार. आणि नवरा म्हणतो काय कटाळा आला? ती म्हणली मला आलाय कटाळा आणि मी पिती रोज दारू, तर काय कराल? सांगतेच. तुम्ही तिचीच बाजू घेणार. सॉफ्ट कॉर्नर आहे ना तुम्हाला तिच्याबद्दल. नाही नाही नाही, तसलं नाही. तुमच्या गावची आहे ना ती, तुम्ही तिचीच बाजू घेणार. घ्या हो घ्या. हा. मुलींचीच बाजू घेतली जाते हो. मुलांकडे ना कोणी लक्ष देत नाही, ना आई लक्ष देत, ना बायको लक्ष देत, ना कोणी काहीही होत नाही. नाही ती गावची आहे म्हणून. ऐ, नाही तू तर तोंड्या कोणाशी भांडतोयस? गिरायकाशी भांडतोय का? कोण आहे जीन्स पॅन्ट? जीजू, जीजू तुम्ही अहो अहो शितले तुझं गिरायक काय? माझं आले, गिराईक? जीजू आलेत. माझं गी अयो गिराईक बोलतीस. जीजू आलेत. कसे आहे तुम्ही? मस्त. आपण आता कुठं तुम्ही? संध्याकाळची गाडी होती ना तुमची. सरप्राईज. सरप्राईज आहे, सरप्राईज आहे. अरे मग सरप्राईज आहे तर इकडे कुठं आलाय? घरी यायचं ना, रस्त्यावर कुठं थांबलात तुम्ही? तुझ्या बापानं डांबर टाकलंय दुकानात माझ्या. रस्ता आहे हो, दुकान आहे माझं, शंकऱ्याचा मॉल. दुकान आहे वय तुझं. हा. काय मिळतंय? दगड धोंडी? हा, दगड दोंडी मिळत्यात पाहुणं. घ्या घ्या, ताजे ताजे ढेकळं आले ती, घ्या घ्या. मी ढेकळं हाय वय. अध्याकुळ आहेस, पाणी मी टाकलं ढेकळं हाय ना, तर मग तू हे हायस, काय? चिखल हायस. तू आहेस शिकूल. तू ही पौ आहेस, पौ. मग मी हाय ना, तर
मग तू ही हाय शीन हाय शीन. तू धायसेन मला बोलायला मला नको पण बोल ताबड नको, फोडीन मस्त तुझं. तू. एका जाण्यातच बाहेर सासरा दाखवीन मग हा, मग मी सोडणार आहे पम्यालाच नाव सांगीन मग मी आहे मग तू आहे मग बघू. तुझ्या पम्याच्या चल, शीतल. हा. मोठी सांगते माझ्या दुकानाला कशाला बोलायचं हा, मग काय मिळतंय तुझ्या दुकानात? सगळं मिळतंय माझ्या दुकानात बघ. हा मुंबईला जेवढं मिळतंय ना तेवढं सगळं मिळतंय नाव नाही ठेवायची शंकराच्या मॉलला. आता पाहुणा आल्या तिथनं ती मला म्हणली गिफ्ट रॅपर दे हे बघ अख्खं गिफ्ट आणलंय पाडव्यासाठी ते रॅप करून दिलंय मुंबईच्या कागदासारखे सांगत्या. शंकरराव हा. सरप्राईज होत. नाही आणलंय असू दे राहू दे आता. नाही असू दे बघू हा हा हे 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 माझ्यासाठी आणलंय होय की? हा हे आणि हे त्यावर ग्रीटिंग. अरे पाडवा आहे ना म्हणून म्हटलं एक तुला आणावं. भारी हाय गिफ्ट. पर्स आहे आणि ते हा नाही हे माकडाचं टिकर बी चांगला आहे हे बाय ग्रीटिंग कार्ड बी लिहिलंय बघ, बघ, माझ्यासाठी की. एवढं करायलोय अगं वाच की. हे बघ काय लिहिलंय काय? तू आयुष्यात आलीस तो माझा पहिला पाडवा तुझ्या हातच्या प्रत्येक पदार्थात फराळाचा गोडवा मजा आहे मजा आहे. तुझ्या हातात हात जणू लखलख दिव्यांची माळ सोबत राहा कायम म्हणजे उजळल माझं आबाळ तुला पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय शितली. भारी लिहिलंय हो. तुम्ही का मला शितली बोलताय तेव्हा असू दे मला आवडेल तुम्ही मला शितलीच बोला मला आवडेल. अगं हा नाही अगं मी नाही लिहिलंय ते शंकररावांनी लिहिलंय. का 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 म्हणजे अगं मीच सांगितलं त्यांना. ते म्हणाले कविता लिही आवडते शितलीला आवडते म्हणाले. म्हटलं मला काही कविता वगैरे सुचणार नाही तुम्हीच लिहा. मी पण पहिल्यांदाच ऐकली. छान लिहिली आहे हो खरंच चांगली लिहिली आहे. छान लिहिली आहे ना. छान लिहतो तो हे हाय ह्याच्यात हाय तो लिहण्यात जिबल्यात नाही. लिहतो छान लिहतो मनातल्या मनात लिहतो. त्याची पत्र आहे पोस्टात जातच नाहीत कधी अशीच पडून आहेत घरात. काय? तोंड्या नाही एक नंबरचा फट्टू आहे. माकड तोंड्या पण हाय थुतर तोंड्या पण बस हाय. बस बस करा की नाही चालूच असते नाही, ते राहू दे. पण त्यांनी हे सगळं स्टिकर किंवा हा कागद बिगद पण त्यांनीच चूज केलाय. हा का हा मग मुलींना काय हवं काय नको सगळं माहिती आहे व्यवस्थित त्यांना. पोरींचा लय अभ्यास आहे त्याला हो का. परीक्षेत बसत नाही फक्त नाही पण वाटलं नव्हतं शंकरराव एवढे असे रोमॅन्टिक वगैरे असतील. रोमॅन्टिक जिजू रोमॅन्टिक म्हणजे जाम रोमॅन्टिक आहे. काय? तो गावातला शाहरुख आहे बुरट्या शाहरुख. तुला मारीन मी परत आता. नाही शंकरराव पण तुम्ही वाटताय शाहरुख खरंच वाटताय तुम्ही. आणि ना मुलींसाठी कणव आहे त्यांना. कणव आहे असल राहू द्या. ते आता मला आता सांगत होते की कसं स्त्रीला सांभाळायचं बायकोला सांभाळायचं वगैरे वगैरे लेक्चर देत होते मला. काय सांगत अरे होता? म्हणजे हे ह्यांच्या बायकोला कमाल सांभाळतील बघ. बायको तर केली पाहिजे आधी लगीन तर करायला पाहिजे त्यांनी. अरे करतील एवढं काय. शंकरराव हा आहे की नाही कोण मुलगी वगैरे प्रेम वगैरे. होती म्हणजे मला एक पोरगी आवडायची तिला बी मी आवडायचो. मग तिचं लग्न झालं आणि ती नवऱ्यावर गेली असं. या बुजगावण्यानं तोंड शिवलं होतं विचारायची हिंमत नव्हती त्याच्यात. थांबली असती थोडी तर विचारलं असतं की. हा, किती थांबायचं. तुमच्या गावातली आहे का. नाही गल्लीतली होती 4 पावलं बाकी होती. विचारलं असतं तर हो म्हणून टाकलं असतं तिने. बेण्याने विचारलंच नाही फुस झालं योग. ऊस नाही झालो का वाच. हिंमत होती पण आईचा शब्द पुढे जाण्याची हिंमत नव्हती. आई डेंजर आहे माझी. तिला नाही आवडायची ती पोरगी पण नंतर आवडायला लागली असं तिनंच सांगितलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. पण थोडा टाइम दिला असता ना. किती टाइम थोडा टाइम तर बघा धरणं चाललंय. थोडा टाइम थांबली असती. किती टाइम 4 वर्ष थांबली की तुझ्यासाठी. हा अजून किती थांबायचं. गावातली लोक विचारायला लागली माहिती नातेवाईक विचारायला लागली कधी पोरीचं लग्न करणार परक्याचं धन आहे द्या तिला उजवून आता किती दिवस घरी ठेवायची. हा ह्याला अक्कल नकोय. हा काय सांगायचं त्या पोरीनं. लोक नातेवाईक विचारायला लागले होते. तिने काय सांगायचं होतं तिचं ज्या पोरावर प्रेम आहे ना त्याच्यात जरा हिंमत येऊ द्या. मग त्याने विचारलं की ती जाईल त्याच्या बरोबर लगीन करून त्याच्या घरी. हे सांगायला हवंय. हा नुसतं प्रेम नाही हो. नुसतं प्रेम आहे म्हणून चालत नसतंय. असं निभावं बी लागतंय ते. जिजू आहे ती बरोबर आहे पूर्ण. शीतल. असं नाही म्हणजे शांत काय? शांत हो. काय त्याला हे नाही काही पोरीला. हा
तापट बोललो ना मग. पण बरोबर आहे हा शीतलचं, प्रेम निभवावं लागतं. हा निभावण्याचं मला नका सांगू. मला जी प्रेम निभावता येतं ती जगात कोणाला येत नसेल. काय पुरुषनी वाटत असतं इचारा इचारा इचारा, पण प्रेमाच्या एक स्टेप आधी ना जबाबदारी नावाची एक स्टेप असते कुटुंबासाठीची, ती आधी पार पाडावी लागते. आज पण कानात आवाज घुमतो, दुकानात असतो ना, शंकर्या हाय का, शंकर्या हाय का, असं सारखं ऐकायला येत असतं. प्रेम निभावतोय मी इथनं. सतत वाटतं आता ती येईल मग ती येईल. येते की सणासुदीची येते. दुकानात बॉब्या चिचा उगाच नाही ठेवल्या. आली कधी सणासुदीची तर रिकाम्या हाती परत जायला नको माझ्याकडनं म्हणून ठेवल्यात. लय आवडतात बॉब्या तिला, म्हणून ठेवल्या. तर नदीकाठी मोगरा लावून गेली जाताना, नदीकाठच्या मोगऱ्याला मी जाऊन पाणी घालतोय रोज तिच्या आठवणीत. काय ती नदी हसायला लागली माझ्यावर. निभवता येतोय हो. रोज रात्री असं वाटतं सगळं स्वप्न आहे, नाही झालं तिचं लग्न. उद्या सकाळी उठायचं, तिच्या घरी जायचं, आई बापाला हात मागायचा आणि म्हणायचं द्या तुमची पोरगी लग्न करणार आहे. सकाळी उठतो तेव्हा कळतं मी जो विचार करतोय ती स्वप्न आहे. लग्न झालं तिचं, गेली ती. एक गोष्ट ठेवून गेली शेवटची माझ्यासाठी, माझं तिच्यावर आणि तिचं माझ्यावर असलेलं प्रेम. आणि ते माझ्यापेक्षा बेस्ट कोणी नाही निभावू शकत. मी निभावणार शेवटपर्यंत. हा एक सांगू का शंकरराव, बोला की. ती मुलगी माठ आहे. नाही 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 माठ नाही. जिजू खरंच ती माठ आहे. नाही. बिंडोक बेअक्कल. कधी अरे ह्याच्यासारखं एवढं प्रेम करणाऱ्या मुलाला जर ती सोडून गेली तर बिंडोक नाही म्हणून कम नशिबी. नाही हो. कम नशिबी आहे ती. म्हणजे आता तिला कळणार नाहीये, आता कळणार, उत्तरार्धात कळणार आहे. पश्चाताप होईल ना तेव्हा कळणार आहे तिला. मला काय माहितीये कशाला उगाच बोल. अगं एवढं प्रेम करणारा कोणाला मिळणार आहे? याचं मोरू दे, तुमचं काय एवढं. अरे माझं काय नाही शितली. आता ती पण तिकडे, तुम्हाला वाटत असेल तिकडे खुश आहे वगैरे, तिच्या नवऱ्याबरोबर काय नाही, ती पण तिथे ट्रॉमा मध्येच असणार आहे. आयो. म्हणजे नवरा पण बरबाद, तो आधीचा प्रियकर म्हणजे तुम्ही पण बरबाद, ती पण बरबाद, सगळे बरबाद. बाई काळी नाही गोरी नाही कोण पोरगी आहे माहित नाही, एवढं कशाला तोंडाच्या वाफा घालवायच्या. वाफा वगैरे काही नाही. ते त्यांना जर त्यांच्यामध्ये नाहीये धमक, बाबा नाही, त्यांना नाही बोलावं असं वाटत, नाहीये हिंमत, ना मुलींनी का नाही जावं? सतत किती वेळ, अजून किती वर्ष मुलांनीच जायचंय सगळ्यांना विचारायला. किती बोलताय. हसू नकोस तू. शीतल हे मला नाही आवडलं, मला खूप वाईट वाटलंय. ती येते ना सणासुदीला वगैरे, ती आली तर मला सांगा, मी भेटून तिला सांगणार आहे की तू किती कमनशिबी आहेस आणि तू किती वाईट केलंयस आणि तू किती मूर्ख आहेस ते. चला चला. नाही नाही नाही. चला चला का नाही, चला चलाच, पण मी सांगून ठेवतोय तुला, ती ती तुला जाऊ दे. तुझी मैत्रीण होती ना, हा होती होती ना मैत्रीण, मग तू का नाही समजावलंस तिला? सुखी आहे तिच्या नाही तर हिनी कसं तुला समजावलं माझ्या बाबतीत, म्हणून आपण एकत्र आलो. तसं तू समजावायचंस ना त्यांच्या त्या हिला. मला पिंडोक, माठ, मूर्ख, कमनशिबी, बेसिस, बेअक, सगळं सगळं जे काय संग आहे ना, ती मुलगी आहे. नाही चला चला. चला हा हा हो हो जाऊया जाऊया त्यांचे. जिला बघितलं नाही त्याच्याबद्दल एवढं वाईट साईड बोलू नये, माहित नाही तर कशाला उगाच. ठीक आहे ठीक आहे, मला वाईट वाटलं त्यांच्याबद्दल म्हणून. फक्त किती पैसे झाले त्या नाही नाही, पैसे कसलं पाहुणा आहे तुम्ही, तुमच्याकडनं कसलं पैसे. माझ्याकडनं पैसे घ्या. तो तुमचा जो कोण प्रियसीचा नवरा आहे ना, तिच्याकडनं घेऊ नका, माझ्याकडनं घ्या. आधीच सांगतोय. तेच बोलते मी, आमचा वेगळा हिशोब आहे तो आम्ही करतो, हा. टेन्शन घेऊ नका. तुम्ही ते नका. राहू देते. ती मुलगी आहे ना, असो बस की. झालं की एवढं कोणाच्या विषयी बोलायचं नसतं, चांगलं नसते. ठीक आहे. मस्ती. बयो, भारी आहे बाबा. चला चला आता चला. चल चल जिजू हा जिजू हा हे भारी आहे हा एकदम. हा काय काय बायकोसाठी गिफ्ट आणलंय, मेवणीसाठी नाही आणलं होय. पाडव्याला मेवणीसाठी पण आणायचं? पाडवा नाही, दिवाळी दिवाळी. अच्छा दिवाळी दिवाळी. नाही नाही, मस्करी केली मस्करी केली. नाही, 2 पर्स आहेत वाटलं. नको नको, नाही नाही, तिथं गुराळ आहे, उसाचा रस पाजा चालेल. ठीक आहे चालेल, स्वस्तात होत आहे. चल. तू तू हे कर ना, सामान बघ. हे आईनी हे सांगितलंय, काय? त्याला सांगितलंय इकडचं चांगलं मिळतंय. सामान घ्यायचं. सामान घ्यायचंय मी का? आले 2 मिनिटात. माझ्यासाठी उसाचा रस अर्धा ग्लास, नो आईस. हा.
चल आले लगेच आले 2 मिनिटात आले. चला पाहुणे याला थोडा पाहिजे देतो. शंकर्या हो काय काय करतोयस? काय केलं? पागल झालायस काही थोडासा माठायस. सोड की चल की हो की पुढं. कुठं काय बोलतेस? पुढं पुढं किती करतोयस अजून पण नको करूस एवढं. मी कुठं काय करतोय? चांगलं चाललंय की तुझं. हा माझं नवरा भारी येतो का? चांगलं. पाडव्याचं गिफ्ट आणलंय कुणासाठी तरी पर्स आणल्या पण येड ते दुसरे ते 2 रंग काय आहेत त्याला माहितच नाही. तुला गुलाबी रंग आवडतोय पण मजा आहे बाबा एकाची. पाडव्याचं गिफ्ट मिळतंय चांगला आहे. पहिला पाडवा चला मी लिहून दिलंय त्याच्यामुळं पहिल्या पाडव्यात माझा हातभार आहे व्हायचं. नको करूस आता एवढं इसर मला. मी लय पुढं निघून गेले शंकर्या. जा की अजून पुढं गुराळा पावत्र जा पार तिकडं उसाचा रस प्याला पुढे निघून गेल्या ना पुढे निघून गेल्या सांगते मला. नाही सुधारणार येडच आहे. ए शितले तू नाही सांगायचं मला मी तुला इसरायचं का नाही इसरायचं? तुला इसरायचं का नाही इसरायचं माझा प्रश्न. पण तू एक लक्षात ठेव शंकर्या आणि त्याचं प्रेम तू या जन्मात तरी नाही इसरणार. शंकर्या लव शितली फॉरेवर. पागल आहेस पागल येड म्हणतो. ए तेल घेऊन जा की. नको मला